नमस्कार. थिंक बँकच्या महाराष्ट्र ॲट 60 या विशेष कार्यक्रमात मी विनायक पाचलक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. येत्या 1 मेला आपल्या महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी बोलतोय. महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याविषयी चर्चा करतोय. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांपैकी एक अशी सरांची ओळख आहे. संत तुकारामांचे थेट वंशज, लेखक, 2015 सालच्या घुमान येथल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तत्वज्ञानाचे अभ्यासक, इतिहासकार, अशा असंख्य ज्यांच्या बाबतीत संज्ञा सांगता येतील असे मोरे सर आहेत. आणि महाराष्ट्रातलं समाजमन ज्या व्यक्ती गेले काही वर्ष घडवत आहेत त्यातलं एक प्रमुख नाव सरांचं आहे असं म्हणता येईल. आज आपण सरांबरोबर विशेषतः इतिहासातून महाराष्ट्र कसा दिसतो, इतिहासातून वर्तमान आणि भविष्य असं बघणार आहोत. लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक असेल, गरजा महाराष्ट्र सारखी लेखमाला आणि पुस्तक असेल, त्याच्यातून सरांनी इतिहास दृष्टीतनं वर्तमान आपला सांगितलेलं आहे, आजचा महाराष्ट्र सांगितलेला आहे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र स्थापनेला 60 वर्ष झाली, खरं आहे, पण महाराष्ट्र गेले कित्येक शतक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, पेशवे आणि लोकमान्य वगैरे वगैरे. आजचा महाराष्ट्र घडायला हा सगळा इतिहास कारणीभूत आहे. मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचं आहे की आजची जी तरुणाई आहे, जी आमचं चॅनेल बघतीये, त्यांना हा सगळा इतिहास वाचायला पुरेसा वेळ असेलच असं नाही. तर इतिहासातून घडत घडत आजचा महाराष्ट्र नक्की कसा उभा राहिलाय? जेव्हा आपण आजचा महाराष्ट्र असं म्हणतो, हो, तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे 1960 साली निर्माण झालेलं भाषावार प्रांतरचनेच्या तत्वाला अनुसरून निर्माण झालेलं महाराष्ट्र राज्य असतं. आणि ते राज्य निर्माण होताना महाराष्ट्रातल्या लोकांना चळवळ वगैरे करावी लागली ही आपल्याला कल्पना आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जेवढी मागणी होती की जेवढा प्रदेश आमचा आहे, म्हणजे मराठी लोकांचा आहे, मराठी बोलणाऱ्या लोकांचा आहे, मराठ्यांचा आहे, तेवढी काही त्यांना मिळाली नाही, मागणी त्यांची पूर्ण झाली नाही. पण जेव्हा मग आपण महाराष्ट्र म्हणतो तेव्हा हा आज प्रत्यक्ष राजकीय सीमा ज्या आहेत प्रांताच्या आपल्या भौगोलिक, त्या धरून आणखीनही काही गोष्टी आपल्याला पलीकडे जाऊन बघाव्या लागतात. तर त्याला आपण महाराष्ट्र म्हणूयात. महाराष्ट्र म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे की मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. तर हे आज आपण जिथे उभे आहोत म्हणजे 2020 मध्ये, तर 1960 मध्ये हे राज्य निर्माण झालं. 2010 मध्ये त्याला 50 वर्ष. Sample complete. Ready to continue?